नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे। अपडेट असे आहे की लाडकी बहीण योजना EKYC जर तुम्ही कंप्लीट केली नाही, पूर्ण केली नाही, तर तुम्हाला दिवाळीचा हप्ता आता भेटणार नाही। त्यामुळे EKYC बंधनकारक आहे। संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाची अपडेट पाहायला मिळते। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण इथेच सुरू करूयात। तर पहा, EKYC नाही तर दिवाळीचा हप्ता बंद होणार, या लाडक्या बहिणींची चिंता मिटली। महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे, पाहूयात आपण अपडेट असे आहे की लाडकी बहीण योजनेत EKYC अडचणीवर उपाययोजना आता सुरू झालेल्या आहेत। दिवाळीचा हप्ता मिळणार की नाही असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। दिवाळीचा हप्त्याबाबत थोडक्यात आपण चर्चा करणारच आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करून घ्या। लाडकी बहीण योजना आता EKYCच्या कचाट्यातच अडकलेली आहे। रात्रभर जागून देखील लाडक्या बहिणी EKYC करत आहेत, मात्र OTP एरर जो आहे, OTPचा जो प्रश्न आहे तो निर्माणच झालेला आहे। जे अडचण आहे ते अजून देखील मिटलेली नाही, OTP येत नाही। महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या तांत्रिक अडचणीवर आता काम सुरू असल्याचे सांगितलेले आहे। 2 महिन्यांची मुदत असल्यामुळे EKYC करण्यासाठी आता मोठमोठी धावपळे आपल्याला पाहायला मिळत आहे। पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की EKYC एररमुळे प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार की नाही, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। जर तुमची EKYC पूर्ण झाली नाही तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा मिळणार की नाही, याबाबत आपण आता थोडक्यात पाहूयात। सरकारने स्पष्ट केलेलं आहे की EKYC साठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी मुदत दिलेला आहे। त्यामुळे पात्र महिलांना जो या 2 महिन्यांचा हप्ता आहे तो मिळायला हवं। तसेच EKYC न झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे थांबवले जातील असा कोणताही शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। म्हणजेच तुम्हाला या 2 महिन्याचा हप्ता हा भेटणार आहे। म्हणजेच पैसे थांबवायचे असतील तर ते नोव्हेंबरपासून थांबवले जाऊ शकतात, कारण या 2 महिन्यात सरकार EKYC द्वारे पडताळणी करणार आहे। सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता EKYC अभावी थांबवण्यात येईल असा कोणताही निर्णय आलेला नाही, जाहीर झालेला नाही। गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने 2 हप्ते ॲडव्हान्समध्ये दिलेले होते, चालू महिन्याचा आणि 2 महिन्याचा एकत्रित हप्ता। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकूण 4500 रुपयांचा जो हप्ता आहे तो मिळाला होता आणि दिवाळी गोड झाली होती, कारण त्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या। परंतु आताही तसंच होणार का? तुम्हाला एकत्रित दिवाळी बोनस भेटणार का? हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरकार लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही ना, अशी शक्यता। तसेच तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकार EKYC साठी मुदत वाढवू शकते ना, अशी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। आता पाहूयात EKYC कशी कराल। तर पहा, लाभार्थीने सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक मोबाईल किंवा संगणकावर ladki-bahin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती, या संकेतस्थळावरती जायचं आहे। ही जी वेबसाईट आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। त्यानंतर त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर लॉग इन केल्यावरती EKYC पूर्ण करा हा पर्याय, त्यावरती क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकायचा आहे। आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी द्या आणि सेंड OTP वरती क्लिक करा। त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती तुम्हाला OTP जाईल, तो OTP त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा कॅप्चा फिल केल्यानंतर पुढे लाभार्थी लाडकी बहिणींचा जात विचारली जाईल आणि 2 ऑप्शन होय विचारले जातील, तिथे क्लिक करून तुमची KYC सबमिट करायची आहे, जेणेकरून तुमची KYC पूर्ण होईल। त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा, काही अडचण असलं ते देखील कॉमेंटमध्ये सांगा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।